नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। महाराष्ट्राच्या महानंदचा कारभार हा गुजरातमध्ये चालणार आहे। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीडीबीला देण्याचा ठराव झालेला आहे आणि महानंदच्या संचालक मंडळाकडून हा ठराव झालेला आहे। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे असा थेट आरोप दूध उत्पादक संघर्ष समितीसह विरोधकांनी केलेला आहे। तो महाराष्ट्राच्या महानंदचा कारभार हा गुजरातमधून चालणार असा थेट आरोप करण्यात आलाय। महानंदचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्णपणे चुकीचं आहे असं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाहीये, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। महानंदला एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही असंही विखे पाटलांनी स्पष्ट केलंय। महानंद गुजरातला गेल्यास ठाकरे गट मात्र शांत बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार सुरू आहे असाही घणाघात त्यांनी केलाय। गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे। महानंद ही डब्याला आलेली संस्था होती। अनेक मागच्या 5-10 वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। एनडीडीबी काही गुजरातची संस्था नाही ती। एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण ते। जसं जळगाव संघ डब घ्यायला गेला होता, आपल्या शेजारी उदाहरण आहे। आणि मग एनडीडीबीने तो चालवला, बरोबर 10 वर्षामध्ये तो नफ्यात आणला आणि परत जळगाव संघाला तो देऊन टाकला। त्या धर्तीवर हे एनडीडीबीला महानंदाने निर्णय घेतला की चालवायला देण्याचा। या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेत आहे तिकडे। आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाळल्याने पाहत आहेत।